नमस्कार. फास्ट न्यूज बॉलिवूडमध्ये आपले स्वागत आहे. रक्षाबंधन म्हणजे केवळ बहीण भावाच्या प्रेमाचा उत्सव नाही, तर नात्यामधील जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचा सुंदर सोहळा. याच भावनेला सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवाची जोड देत महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे भव्य रक्षाबंधन सोहळा 2026 आयोजित करण्यात आला. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवातच आकर्षक वातावरणात झाली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पारंपरिक वेशभूषा, रॅम्प वॉक आणि ग्रुप डान्स स्पर्धा. सहभागी स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्याला महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर कौतुक दांडगे यांसह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रेशम चिटणीस, समृद्धी पांढरे, रसिका वेंगुलकर, क्षमा देशपांडे आणि आदिती द्रविड यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. आणि कार्यक्रमातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ. महाराष्ट्र बाजारपेठेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली होती. टीव्ही, मिक्सर, ज्युसर, इलेक्ट्रॉनिक सँडविच टोस्टर, किचनवेअर आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. खरेदी करा, लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनामागे सौ अनुजा कौतिक दांडगे, सीईओ महाराष्ट्र बाजारपेठ यांचे विशेष योगदान राहिले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सांस्कृतिक मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा निश्चितच संस्मरणीय ठरला. सर, कसा वाटला कार्यक्रम? खूप छान कार्यक्रम आहे. रक्षाबंधन सोहळा जे महाराष्ट्र बाजारपेठने ठेवलेलं आहे आणि खरंच या स्टेजमुळे नवीन कलाकारांना एक संधी मिळते. त्यामुळे जे महाराष्ट्र बाजारपेठ आहे त्याची खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही आम्हाला संधी दिली. बाकी तुम्ही कसा वाटतं ह्या मुलींना पण विचारू शकता. कसं वाटलं तुला? हा शो कसा वाटला? आमचा पहिलाच शो होता. थोडी दगदग होती, पण हा छान छान वाटला आम्हाला. आम्हाला स्टेज मिळाला. आमचा फर्स्ट स्टेज हा महाराष्ट्र बाजारपेठचा होता. सो छान वाटतं आम्हाला फर्स्ट परफॉर्मन्स करून. तुम्ही सर्व खूप खूप सुंदर दिसताय. आणि कसं वाटलं तुला? कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं. माझा पण हा इथे पहिलाच डान्स होता. कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं. आम्ही जेव्हा डान्स केला आणि जेव्हा आम्ही डान्स बघायला बसलो दुसरे, तेव्हा लोक बोलली की तुम्ही खूप भारी डान्स केला. तेव्हा एकदम एकदम भारी वाटलं, कारण की आमचा फर्स्ट स्टेज आहे. आता इथून आमची सुरुवात होईल पुढे. तुम्ही सर्व स्कूलच्या आहात का? सर्व कॉलेजचे आहेत आणि महाराष्ट्र बाजारपेठचे सर्व सदस्य आहेत. सर्व सर्व महाराष्ट्र बाजारपेठच्या सदस्य आहेत. खूप सर्वांचं अभिनंदन. विषय घरात जाऊन त्यांना सदस्य करतात. बोला बोला मॅडम, 2 शब्द बोला. आज बोलण्यासारखं म्हणजे आज एवढं मनातून हे झालंय की आनंद आहे. आणि एक आमच्या ह्या सर्व मुलींना आज महाराष्ट्र बाजारपेठमुळे आज नवीन संधी दिली, त्याबद्दल आपले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे सर आणि सीईओ अनुजा दांडगे मॅडम यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो की ही संधी ही महिलांना त्यांनी आज 1.5 लाख महिला आहेत त्यांचा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलाय. महिलांना रोजगार मिळवण्याची संधी एक दिली आहे. त्याने खरंच एकदा रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा आणि असंच त्यांना यश मिळत जावो आणि भरभराट हो, हीच आमची सर्व विश्वासांनी प्रार्थना. आज कौतिक दांडगे साहेब यांनी जो महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या आयोजित रक्षाबंधन सोहळा आयोजित केला होता आणि आज 2 लाख सभासद पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे. आणि असंख्य त्यांच्या ज्या बहिणी आहेत, 2 लाख बहिणींमधल्या काही हजारो म्हणूयात, त्या आज इकडे भायखळ्याच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात जमलेल्या आहेत, नटून थटून आलेल्या आहेत. आणि कौतिक सरांनी सुद्धा खूप सुंदर असा सोहळा त्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वेशभूषा स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आहे आणि लकी ड्रॉ आहे.
तर मला असं वाटतं बायकांना हेच हवं असतं की आपलं कोणीतरी कौतुक करावं आणि एक उत्साह त्यांच्या आयुष्यात हवा असतो. आणि आम्हा कलाकारांना भेटणं हे त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब असू शकते. तर या सगळ्याची पुरेपूर काळजी कौतिक सरांनी घेतलेली आहे आणि हा सोहळा तसाच रंगतदार बनवलेला आहे. तर मला या निमित्ताने कौतिक दांडगे सर आणि अनुजा दांडगे मॅडम तर या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की ते ज्या पद्धतीने हे सुंदर काम करताय आणि त्या सभासदांना घेऊन पुढे चाललेत, तर असंच काम त्यांनी करत राहावं अशा शुभेच्छा देते. तुम्ही म्हणालात तसं पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि म्हणजे भाऊ जर आपल्या बहिणींच्या मागे उभा आहे तर भावाची बायको म्हणजे बहिणींची वहिनी तर ती सुद्धा तितकीच पाठीशी उभी असेल तर बहिणींचा उत्साह वाढतो. तर अनुजाताईंचा खरंच मला कौतुक वाटतं की कौतिक सरांना ते वेगवेगळ्या पद्धतीने असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी मदत करत असतील, वेगवेगळे उपक्रम सुचवत असतील आणि त्यामुळेच कौतिक सरांचे हे सगळ्या बहिणी इतक्या पटीने वाढत आहेत. तर खरंच अनुजाताईंचं सुद्धा कौतुक. मला फक्त एवढंच म्हणायचं की कौतिक सरांच्या मागे एवढी स्त्री शक्ती आहे ते बघून मला खूप आनंद झाला. आणि तसं ते बहिणींना रिकाम्या हाती जाऊन देत नाही तसं आम्ही पण त्यांच्या बहिणीच आम्हालाही रिकाम्या हाती जाऊन नाही त्याच्यासाठी खूप खूप म्हणजे वेळ नाही मिळत हे आता सध्या सगळ्यांचाच आहे गोष्ट, माझीही आहे. सो मुंबईत प्रवास करायचा झाला तर त्याचं ट्रॅफिक आणि हे सगळं बघता तर 3-4 तासांचं ट्रॅफिक असतं. त्यामुळे भावापर्यंत किंवा बहिणीपर्यंत पोहोचणं कधी कधी कठीण होऊन जातं. पण अशा वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्षपणे आपण जरी उपस्थित राहत नसलो तरी एक छोटासा मेसेज, एक छोटासा फोन कॉल, एक छोटासा व्हिडिओ कॉल, आता सोशल मीडिया इतकं सुरळीत सगळ्यांच्याच हाती असल्यामुळे हे इतकं सगळं आपल्या भावा बहिणींसाठी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी छानसं आहे. त्या व्यतिरिक्त आता इन्स्टामार्ट, झोमॅटो अशा सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. सो मला कधी कधी माझ्या भावांपर्यंत पोहोचता आलं नाही तरी अशा माध्यमातून मी त्यांना छानसं गिफ्ट पाठवते आणि त्यांना सरप्राईज करते. खूप छान वाटलं. कसं वाटलं या कार्यक्रमाला येऊन? नाही, खूप छान वाटलं. म्हणजे मला आधी कल्पना नव्हती की इतका मोठा कार्यक्रम असेल, पण माझा मित्र शुभम यांनी मला इकडे बोलवलं. मला खूप बरं वाटतं आणि इतक्या महिलांना एकदम पहिल्यांदा बघून भीतीच वाटली की नक्की इकडे काय कसं काय चालू आहे ते. नाही, पण खूप छान होत्या महिलांच्या सगळ्या स्मॅपिंग सजून आल्या होत्या, त्यामुळे सगळ्या खूप छान दिसत होत्या. माझं स्टेजवर सांगायचं राहिलं त्यांना. काय आमच्या म्हणजे महिला वर्गांसाठी एक काय संदेश द्याल की म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचेल तो तुमच्या माध्यमातून? सगळ्यांनी खुश राहा, सुखी राहा, नवऱ्याशी कमी भांडा, त्यांना समजून घ्या. कारण कसं असतं म्हणजे मी एक पुरुष आहे म्हणून सांगत नाहीये, पण पुरुष जे असतात ते त्यांच्या कामाच्या गडबडीत सुद्धा असतात, त्यांना घर सुद्धा बघायचं असतं, मुलं सगळे त्यांच्या इन्कम मध्येच नियोजन त्यांना बसवायचं असतं, त्यांचं एक वेगळं ते टेन्शन असतं. तर त्यांना फार त्रास देऊ नका, त्यांना समजून घ्या, एवढंच सांगू. आजचा कार्यक्रम खूप छान वाटतोय कारण की कौतुक दांडगे सरांसोबत आम्ही गेली 3 वर्ष आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि रक्षाबंधन निमित्त त्यांनी सगळ्या बहिणींसाठी हे जे काही प्रोग्राम्स आयोजन केलेलं आहे त्यांचा खूप प्रतिसाद महिलांचा इथे कौतुक दांडगे सरांना आलेला आहे, महिलांनी दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते आणि तुम्ही बघतच असाल माझा आदिशक्ती ग्रुप ऐरोलीवरनं आम्ही इथे कोळी डान्स करण्यासाठी कोळीच्या रूपामध्ये आम्ही गेटअप केलेला आहे. तर खूप छान वाटतंय आणि कौतुक सरांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही त्यांच्या मार्फत असेच खूप छान छान प्रोग्राम होत राहावे आणि त्यांनी आम्हाला असंच रक्षाबंधन निमित्त, भाऊबीज निमित्त आणि अजून काही वार्षिक आपले जे उत्सव आहेत त्यानिमित्त असेच वेगवेगळे प्रोग्राम त्यांच्या माध्यमातून होत राहावे. महिलांना त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म देण्यात यावा ही आमच्या सगळ्या महिलांकडनं आणि आदिशक्ती ग्रुपतर्फे आम्ही नम्र विनंती करतो आणि त्यांना आमच्या आदिशक्ती ग्रुप ऐरोलीतर्फे आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ शकतो. आज आम्ही या ठिकाणी रक्षाबंधन सोहळ्याला आलेलो आहोत. कौतिक सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद कौतिक सरांना, कारण गेल्या मी 5 वर्षापासून बघते. मी या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये 5 वर्षापासून कार्यरत आहे, जॉईन झालेली आहे. मी यांना 5 वर्षापासून यांचे कार्यक्रम वगैरे, त्यांचे पिकनिक वगैरे सगळं अगदी उत्साहामध्ये आणि महिलांचा एवढा उत्स्फूर्त असतो महिलांचा या प्रोग्रामसाठी वगैरे. खूपच खरंच कौतिक सरांना मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण कार्यक्रम साजरे करत यावे आणि सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा. मॅडम काय 2 शब्द बोलाल तुम्ही सरांबद्दल? हा बिलकुल, म्हणजे त्यांनी जे हे प्लॅटफॉर्म आम्हाला दिला आहे
ते म्हणजे जे घरी महिला जे खूप विचार करतात किंवा घरी बांधलेले असतात त्यांच्यासाठी हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे. कसं वाटतंय सर्वांना आज इथे येऊन? खूप छान. छान म्हटलं आहे बघायसारखं. आम्ही पण आता पुढच्या वर्षी विचार करतो करण्याचा. तुम्ही फर्स्ट टाइम आला होतात का? हो, फर्स्ट टाइम आलेलो. किती आनंद आज वाटला? भरपूर काय सरांबद्दल 2 शब्द काय बोलेल? काय बोलू, त्यांच्यासारखे तर बोलण्यासाठी वर्ड्सच नाही माझ्याकडे. एवढे छान करतात ते महिलांसाठी, म्हणजे त्यांच्या बहिणींसाठी. मैडम, आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा और ये पहली बार आए हम लोग. हर बार आने की कोशिश करेंगे क्योंकि यहाँ आकर सचमुच एक भाई नहीं है मुझे, पर ऐसा लगा कि सचमुच कोई भाई मिल गया. और उन्होंने हमें महाराष्ट्र बाजार पेठ से जोड़ के बहुत तरक्की पर भी ले गए. तुम्ही किती वर्षापासून आहात महाराष्ट्र बाजारपेठ सोबत? 3रा साल चालू हुआ है मेरा, तो पर 3 साल में बहुत अच्छा एक लगाव हो गया है. क्या संदेश क्या देना चाहोगे आप? मैं संदेश ये है कि सभी जुड़े इससे, न सिर्फ इनकम के लिए ऐसा नहीं सोचे, पर यहाँ आके ना एक पॉजिटिव माहौल मिलता है. लोगों से सब एक दूसरे की मदद करने जैसी सोच रखते हैं, तो वो ज्यादा अच्छा लगता है. मोटिवेट करते हैं कि हाँ सभी आगे बढ़ो, सिर्फ अपना ही नहीं सबको आगे बढ़ाना है, ऐसा सोच रखते हैं. पण आवडलं की असं वाटतं की ह्यांना बघून आपण पण पुन्हा असं करावं काहीतरी. मग तुमच्यासोबत अजून बाकीच्या महिलांना तुम्ही इकडे आमंत्रित कराल का? हो, सांगणार. असं वाटतं की मी स्वतः तिथे बसल्यानंतर विचार केला की मी माझ्या फॅमिलीला सुद्धा सांगेल की ह्याच्यात तुम्ही जॉईन व्हा आणि काहीतरी पुढे करा. तुम्ही खूप आनंदी आहात, खूप उत्साही आहात. मॅडम, काय 2 शब्द बोला? बहुत अच्छा लगा. फर्स्ट टाइम आए हम लोग इस बार. अच्छा लगा? सबने एंजॉय किया? बहुत एन्जॉय किया. आजच्या कार्यक्रमात येऊन खूप छान वाटलं. आम्ही महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये मेंबर आहोतच, पण ह्या बाजारपेठेमुळे आहे ना आमची पुरी फॅमिली एकत्र आले. इथे माझी आई आहे, या बाजूला माझ्या सासूबाई उभ्या आहेत, या बाजूला माझी आई उभी आहे, इथे माझी बहीण आहे, त्या बाजूला माझ्या दोन्ही नंदा, माझी मुलगी, असं आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र येऊन हा प्रोग्राम दरवेळेला बघतो. जसं मध्ये पण सक्षमाचा प्रोग्राम सुरू झाला होता, त्यावेळेला एक फिल्म होती मर्दानी. त्या फिल्म मध्ये आम्ही 22 वर्षानंतर सासू सुना दोघी पिक्चर बघायला गेलो होतो घरामध्ये सगळ्यांना ठेवून. असं म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठ आहे म्हणून आम्ही खूप छान एन्जॉय करू शकतो इथे. बरं वाटतं. छान वाटतो. छान वाटतं. कंटिन्यू येता तुम्ही? हो हो, आनंद भेटतो ना? हो. आणि तुमच्या सुनबाईने सांगितलं तुम्ही इकडे सक्षमाच्या निमित्ताने तुम्ही जो एकत्र पिक्चर बघितलात, कसं वाटलं ते? मस्त वाटलं. आवडलं ना? आवडलं. मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? मला तर भरपूर मस्त खूप खूप छान वाटलं. कारण माझी आई पण होती आणि मध्ये बहीण एकत्र भेटलो आम्ही सगळे एकत्र याच्यामुळे प्रोग्राममुळे, त्यामुळे एकत्र आलो. म्हणजे तुमची फॅमिली पिकनिक झाली तर इकडे? आणि महाराष्ट्र बाजारपेठेचा प्रत्येक वेळेला कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट बघत असते. चला रक्षाबंधनाचा स्पेशल कार्यक्रम येणार, मी कधी येतं, मी ते आतुरतेने खरोखर वाट बघत असते मी. आणि कौतुक सर खरोखर खूप चांगले आहेत. खरोखर त्यांनी प्रत्येक वेळा कार्यक्रम ठेवतात, खूप छान ठेवतात. त्यांना बहिणींचा खूप 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 आशीर्वाद भेटेल आणि प्रेम पण भरपूर मिळणार. थँक्यू. मॅडम, तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे? अरे बोल ना. तर कौतिक सरांनी एवढा छान प्लॅटफॉर्म दिलाय ना महिलांना, की आज ज्या महिला चूल आणि मूल सांभाळत होत्या त्यांना आज ही बाहेरची दुनिया दिसायला लागली. आणि बाहेरचा आज काय प्रोग्राम असतात की परत रक्षाबंधन प्रोग्राम, जे भाऊबीजेचा प्रोग्राम, परत बाकीचे प्रोग्राम असतात, मीटिंग असतात, काय असतात. एवढं छान हे दिलंय ना कौतिक सरांनी की कधी महिलांना माहिती पण पडलं नव्हतं की आपण ह्या प्रोग्रामला असे याला येऊ म्हणून. असं त्यांना कधीच स्वप्नात पण बघितलं नसेल त्यांनी, पण आज हे स्वप्न सगळं महिलांचं कौतिक सरांनी हे पूर्ण केलंय. आणि इतका छान प्लॅटफॉर्म दिलाय ना महिलांना कौतिक सरांनी. खरंच आज म्हणतात ना, भाऊ कुठच्या सख्या बहिणीला इतकं प्रेम नाही करत, पण आज कौतिक सर एवढ्या 2.25 लाख महिलांना जे प्रेम देत आहेत ना, जगा वेगळी आहे. आणि त्यामुळे त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना 100 वर्ष, खरंच 100 वर्ष आयुष्य लाभो.